नवी मुंबई जवळील पेंदर गावात सिडको जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर बीजी शिर्के कंपनीच्या कामगारांनी पत्रकार सुनील जगन्नाथ काथारे व शेतकरी देविदास बामा पाटील यांच्यावर दांडी व सळ्यांनी हल्ला केला। 9 फेब्रुवारीची ही घटना असून काटारे यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे। पोलिसांनी 3 संशयितांना पकडले असून फरारांचा मागोवा घेतला जात आहे। पोलीस ठाण्यात FIR दाखल झाली आहे। प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काथारे यांनी सांगितले, शेतकरी पाटील यांच्या जमिनीवर कामगार सतत घाण करत होते। रोखल्यावर त्यांनी शस्त्रे काढली व हल्ला केला। हे सिडको भ्रष्टाचाराशी संबंधित आहे। आम्ही RTI व न्यायालयात लढत आहोत। पाटील यांनी कुळकायदेशीर जमिनीवर सिडकोने केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला। तहसीलदाराचे 15 मार्च 2023 चे पत्र व RTI उत्तर मांडले। देविदास पाटील म्हणाले, वंशज जमीन खोट्या कागदपत्रांनी सिडकोने कब्जेत घेतली। हायकोर्ट व्रीट पिटिशन ST नंबर 97984 2020 मध्ये प्रकरण आहे। हल्ला हा धमकीचा भाग आहे। पोलीस अहवाल व वैद्यकीय कागदपत्रे दाखवली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पूर्वीपासून वाद ठेवला होता। IPC कलम 323, 324, 506 नुसार गुन्हा दाखल केला असून फरारांना लवकर पकडण्यात येईल असे पोलिसांनी आश्वासन दिले। प्रशासनाने जर दखल आपल्या मुद्द्याची जर नाही घेतली तर पुढचं पाऊल कशा प्रकारचं असणार आहे? सरळ आहे। आमच्या एकच मागण्या आहेत की ह्या भूमिपुत्राची जी गळचेपी होती ती त्वरित त्यांचे जे मागण्या आहेत की त्यांच्या ज्या गट क्रमांक आहेत त्याला पत्रा मांडून द्यावा। दुसरी माझी मागणी आहे की त्या 10 आरोपींमधील 3 आरोपी फक्त जमा आहेत। मला फक्त हेच म्हणायचं आहे, जर परप्रांतीय या ठिकाणी नोकरीसाठी येतात तर त्यांचा आधार कार्ड घेणं, त्यांची एक प्रोसेस असेल की नाही, त्यानुसार त्यांना नोंदणी केली असेल, त्यानुसार त्यांची काहीतरी माहिती असेल। आरोपींना अटक करणं एवढं कसं कठीण होऊ शकतं? जर पत्रकारावर झालेला हल्ला जर एवढा निष्काळजीपणाने जर समजा समोर येत असेल तर सामान्य जनतेचे काय हाल असतील? पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।